नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑसिलेशन चॅप्टरचं तिसरं लेक्चर आपण पाहत आहोत, स्टडी करत आहोत. लास्ट दोन लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? थोडक्यात पहिल्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन ऑफ द ऑसिलेशन, त्याचे काही बेसिक कन्सेप्ट आपण स्टडी केले. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण सिंपल हार्मोनिक मोशन आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन याचा स्टडी केला. आणि आज आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये ऑसिलेशनच्या सिक्वेन्शियली क्रमानुसार या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत एक्सप्रेशन्स फॉर एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. कशाचं एक्सप्रेशन डिराइव्ह करायचे आपल्याला? एक्सेलरेशनचं एक्सप्रेशन, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आणि डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन. पार्टिकल ज्याप्रमाणे व्हायब्रेट होत आहे आणि तो एसएचएम परफॉर्म करत आहे. एसएचएमचा कन्सेप्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. एसएचएम म्हणजे काय? तर एसएचएम मध्ये द रिस्टोरिंग फोर्स ऑर एक्सेलरेशन विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. आणि मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट आपल्याला जे काही मिळत असेल, पण याच्यामध्ये तुमचा एक्सेलरेशन आणि जो काही रिस्टोरिंग फोर्स आहे या दोन्हींचा विचार जर केला आपण, तर याची डायरेक्शन या डिस्प्लेसमेंटच्या ऑपोजिट असते, म्हणून आपण तिथं निगेटिव्ह साइन इंडिकेट करतो. अर्थातच फोर्स एक्सेलरेशन दोन्हीपैकी एक, किंवा असा आपण विचार करूया फोर्स किंवा एक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांच्या ऑपोजिट असतात. तर याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स आणि एक्सेलरेशन कुठे असतं? टुवर्ड्स द, कोणत्या साईडला असतंय? टुवर्ड्स द मीन पोझिशन. आणि हे कुठून असतं? डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन असतं, लक्षात घ्या. मग याचा पॉईंट आपण स्टडी केलेला आहे. आता त्याच्या पुढे जाऊन आपण काय केलं होतं? वी हॅव टू अंडरस्टँड ऑर डिराइव्ह द एक्सप्रेशन, म्हणजे कोणतं? डिफरन्शियल इक्वेशन, एक्सप्रेशन फॉर द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम, ते आपण लक्षात घ्यायचे. आणि त्याचा उपयोग करून वी हॅव टू अंडरस्टँड नाऊ द एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन, then velocity, then displacement of a particle or body performing SHM. आता आपण काय करूया? पहिल्या एक्सप्रेशन कडे येऊया. पहिले एक्सप्रेशन आपण स्टडी करूया, लक्षात घ्या. तर या एक्सप्रेशन अंडरस्टँड करत असताना आपल्याला मागे जायचं. पुन्हा काय, कुठे जायचं आपल्याला? तर आपल्याला हे एक्सप्रेशन, तिन्हीच्या तिन्ही एक्सप्रेशन आपल्याला जे काय मिळवायचे त्यासाठी आपल्याला उपयोग करायचा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द एसएचएम. मग आपण काय करूया? सगळ्यात सुरुवातीला समजा असं आपण गृहीत धरलं, लेट आपण काहीतरी कन्सिडरेशन करूया इथे. लेट एक्स इज द डिस्प्लेसमेंट, असं आपण मानलं. एक्स हे डिस्प्लेसमेंट आहे, कॉमा व्ही इज द व्हेलॉसिटी, देन ए स्मॉल ए आपण दाखवतोय, लक्षात घ्या. स्मॉल ए इज acceleration of a particle performing SHM. हे आहे. यापैकी आपल्याला हे तिन्हींचे एक्सप्रेशन डिराइव्ह करायचे. आपण सुरुवात करूया एक्सेलरेशन पासून. पहा, हे होत असताना आपल्याकडे काय आहे ते आपण लक्षात घेऊया. we know differential equation of ESHM. आपल्याकडे डिफरन्शियल इक्वेशन काय आहे ते आपण लिहूया खाली. तर ते असं आहे, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0, और एक्झॅक्टली, और डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन एम इंटू एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय आहे? के अपॉन एम आहे. त्याची व्हॅल्यू आहे ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन एम आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला याच एक्सप्रेशनचा उपयोग करून वी हॅव टू फाइंड आउट द एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम, हे आपल्याला अंडरस्टँड करायचं. आता आपण काय करूया? एक्सप्रेशनचं कसं एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळतो किंवा एक्सप्रेशन आपल्याला काय मिळतं ते आपण लक्षात घ्यायचे. मी ज्याप्रमाणे तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप पुढे लर्निंग करत जाईल, त्याचप्रमाणे तुम्ही ते ऍट द पॉइंटला नोट करत जायचे.
आणि तुम्ही व्हिडिओ स्किप करून जरी नोट डाऊन केलं तरी चालू शकतं, लक्षात घ्या. आता पुढे आपण जाऊया एक्सप्रेशन फॉर द ऍक्सलरेशन. ते आपण पाहतो. तर त्याच्या नेक्स्ट पार्ट काय आहे, तर आपण समजा डिफरन्शियल इक्वेशन स्टडी केलं. पहा, डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला माहिती आहे. त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आता ही जे डिफरन्शियल इक्वेशन आहे आपण ॲज इट इज यूज करूया पुढे. तर पहा, याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला माहिती आहे. वी नो acceleration is equal to d square x upon dt square. का, लक्षात घ्या. तर आपण सुरुवातीला सांगितलं x इज द डिस्प्लेसमेंट, v इज द वेलोसिटी आणि a इज द ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन जर आपण डिस्प्लेसमेंट जर आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू t वी गेट द v. देन v आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळेल ऍक्सेलरेशन, आणि द ऍक्सेलरेशन नाउ बिकम्स d square x upon dt square, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू टाइम t. मग हे ऍक्सेलरेशन असेल तर आपण ही व्हॅल्यू अशी पुट करू शकतो. मग देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल ऍक्सेलरेशन प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0, किंवा आपण तेच फॉर्म्युला हे प्लस के अपॉन एम एक्स इज इक्वल टू 0 असंही आपल्याला लिहिता येईल, लक्षात घ्या. आता आपण एक्सप्रेशन मिळवायचं आहे आपल्याला. एकदम इजिएस्ट पहिलं जे एक्सप्रेशन आहे एकदम इजिएस्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून देअरफॉर a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आणि हे मिळालं आपल्याला एक्सप्रेशन फॉर द ऍक्सेलरेशन. कशाचं एक्सप्रेशन मिळालं, ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन आपल्याला मिळालं ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग ऍक्सेलरेशन ए, डिस्प्लेसमेंट एक्स अँड व्ही इज द वेलोसिटी. त्यावेळेस तो पार्टिकल जो एसएचएम परफॉर्म करत आहे त्या एसएचएमचं जो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत आहे तर त्या एसएचएम परफॉर्म करत असताना त्यावेळेस त्याचं ऍक्सेलरेशन किती मिळालं, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. या ठिकाणी ओमेगा काय आहे, दिस इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ द अँग्युलर वेलोसिटी, आणि एक्स काय आहे, एक्स इज द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन इन एसएचएम. हे एक्स काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. तर हे आपल्याला मिळालं पहिलं एक्सप्रेशन. तर आपण याला इक्वेशन नंबर 1 लिहूया, लक्षात घ्या. पहिल्या पॉईंटचं पहिलं एक्सप्रेशन मिळालं. आता पुढे जाऊया आपण. तर पुढचा पॉईंट आपल्याला स्टडी जो करायचा आहे हे सगळ्यांनी नोट डाऊन करा. पुढचा पॉईंट जो आपल्याला अंडरस्टँड करायचा आहे ते आहे एक्सप्रेशन फॉर. सगळा पहा, लक्ष द्या. तर हा सगळा मॅथमॅटिकल पार्ट आहे आणि या मॅथमॅटिकल पार्ट मध्ये आपल्याला सगळं मॅथमॅटिकली लिहायचं आहे. सगळे एक्सप्रेशन आहे त्या ठिकाणी. तर पहिलं एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. आता आपण काय करूया, दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया. बघा, दुसऱ्या पॉईंट मध्ये आपल्याला काय मिळायचंय ते आहे एक्सप्रेशन फॉर, तुम्ही हेडिंग टाकू शकता दुसऱ्या पॉईंटची, एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी. कशासाठी एक्सप्रेशन आहे, फॉर वेलोसिटी आणि सेम पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम पुढे सेम आहे, लक्षात घ्या. मग एक्सप्रेशन फॉर द वेलोसिटी पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम याचा आपण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. मला पहा, इथं लक्ष द्या सगळ्यांनी. ऍक्सेलरेशन आपल्याकडे आहे, एक्सप्रेशन 1 चा आपल्याला इथं उपयोग करायचा आहे. मग आपण असं लक्षात घेऊया, फ्रॉम, किंवा पुन्हा आपण असं लिहूया, लेट v is a velocity, x is a displacement and a is a acceleration. हे आपल्याला माहितीच आहे. मग आता फ्रॉम इक्वेशन 1 आपण लक्षात घेऊया. इक्वेशन 1 मध्ये आपण काय दाखवलेलं आहे वरच्या याच्यामध्ये, तर त्याचा अंडरस्टँड करूया. पहा, इथं लक्ष द्या सगळ्यांनी. फ्रॉम इक्वेशन 1 काय आहे, तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स आहे. पण आपल्याला माहिती आहे, बट x is the displacement, v is the velocity and a is the acceleration in time t. तर in time t आपल्याला असं लिहिता येईल, a is equal to काय लिहिता येईल आपल्या लक्षात घ्या, dv upon dt, बरोबर. मग acceleration, this is the rate of velocity, this is the acceleration, असं आपण लिहू शकतो. तर आपल्याला मिळवायचे काय, आपला बेसिक टार्गेट आहे वी हॅव टू फाइंड द वेलोसिटी. आपल्याला बेसिकली काय मिळवायचंय, वेलोसिटी मिळवायची. तर मग वेलोसिटी जर आपल्याला मिळवायची असेल तर त्याप्रमाणे आपण काय ऍडजस्टमेंट इथं लक्षात घेऊया. पहा, दुसरा पॉइंट आपण पाहतोय. पहा, लक्ष द्या. जर समजा आपण याच एक्सप्रेशन मध्ये जे काय एक्सप्रेशन आपण लिहिलंय ऍक्सेलरेशनचं, याच्यामध्ये एक चेंज आपण घेऊया. असं लिहिलं मी, dv upon dx
इंटू dx अपॉन dt. काय केलं याच्यामध्ये लक्षात द्या बारकाईने थोडंसं. तर आपण x नी राईट साईडला या एक्सप्रेशनच्या dx नी मल्टिप्लाय आणि डिवाइड केले म्हणजे काय होणार आहे, द एक्सप्रेशन रिमेन्स ॲज इट इज असंच राहील. लक्षात घ्या x ला x कॅन्सल झालं तर पुन्हा काय मिळेल dv अपॉन dt. मग x आपण एक्स्ट्रा घेतला पण याच्यामध्ये अजून एक बाब आपल्याला निश्चित लक्षात घ्यावी लागेल. ती काय पहा, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. ती बाब काय आहे, आपण जसं a इज इक्वल टू dv अपॉन dt घेतलं तसं dx अपॉन dt म्हणजे काय असेल v. एक्झॅक्टली. तर v इज इक्वल टू dx अपॉन dt हे माहिती आहे आपल्याला. आपण असं लक्षात घेऊया बट v इज इक्वल टू dx अपॉन dt आणि ती व्हॅल्यू काय करू इथं पुट करू आणि a ची व्हॅल्यू तर वी नो दिस इज a ची व्हॅल्यू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू x अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. आपण असं लक्षात घेऊया देअरफॉर मायनस ओमेगा स्क्वेअर a ची व्हॅल्यू पुट केली मायनस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू dv अपॉन dx इंटू v असं लिहिलं आपण. आता याच्यामध्ये काय ऍडजस्टमेंट केलं आपण, आता हा जो पार्ट आहे द पार्ट नाउ कम्स इनटू द डिफरन्शियल इक्वेशन. हा डिफरन्शियल इक्वेशनचा एक भाग झाला. याच्यामध्ये आपल्याला काय करायची, व्ही ची व्हॅल्यू मिळवायची पण व्ही ची व्हॅल्यू आपल्याला डिफरन्शियलच्या फॉर्मॅटमध्ये अशीच ठेवता येत नाही. तर आपण काय करूया, डिफरन्शियल इक्वेशनचा कन्सेप्ट यूज करून मॅथमॅटिक्सचा त्याला व्हेरिएबल सेपरेट करूया. व्हेरिएबल सेपरेट म्हणजे व्हीचं डीव्ही आणि एक्सचं डीएक्स ला अशा प्रकारे आपण काय करू त्याचे व्हेरिएबल सेपरेट करूया. कसे व्हेरिएबल सेपरेट होतात बघा, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इंटू डीएक्स इज इक्वल टू व्ही इंटू डीव्ही. आपल्याला काय मिळवायचे, व्हॅल्यू मिळवायची व्हीची, बरोबर आहे. आता व्हीची व्हॅल्यू तर डायरेक्टली मिळत नाही, देन वी हॅव टू अंडरस्टँड सच दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन. हे डिफरन्शियल इक्वेशन जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल किंवा काढून टाकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या आपल्या गिव्हन एक्सप्रेशन जे काय आपल्याला मिळालेलं आहे तर या एक्सप्रेशनला आपल्याला इंटिग्रेशन अप्लाय करावा लागेल. लक्षात घ्या. आपण काय करूया, ह्या एक्सप्रेशनला इंटिग्रेशन अप्लाय करू. आपण काय करूया, टेकिंग इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड. या ठिकाणी आपण काय करूया, इंटिग्रेशन अप्लाय करूया दोन्ही बाजूला. टेकिंग इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड. दोन्ही साइडला आपण इंटिग्रेशन अप्लाय करू. टेकिंग इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड. इंटिग्रेशनचा कन्सेप्ट सगळ्यांनाच माहिती आहे, डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट माहितीच आहे. लक्षात घ्या. त्याच्यानुसार आपण काय करूया, इंटिग्रेशन हे सिंबल आहे लक्षात घ्या इंटिग्रेशनचं. अशा प्रकारे इंटिग्रेशन व्ही डीव्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. बरोबर आहे. याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. तर मग आपण इंटिग्रेशन याचं इव्हॅल्युएट करूया. सगळ्यांनी लक्षात द्या इंटिग्रेशन कसं येईल बघा. ज्यांना ज्यांना माहिती आहे ते सांगा. व्हीचं इंटिग्रेशन इंटू डीव्ही काय येईल, एक्झॅक्टली व्ही स्क्वेअर अपॉन 2. बरोबर आहे. किती, व्ही स्क्वेअर अपॉन 2. त्यानंतर पुढे इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर तसाच राहील. मग आपल्याला काय करायचं, फक्त एक्सचं इंटिग्रेशन काढायचं. एक्सचं इंटिग्रेशन इन डीएक्स काय लक्षात घ्या, ते येईल एक्स स्क्वेअर बाय 2. मात्र आपण इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करत असताना ज्यावेळेस अशा प्रकारचे इंटिग्रेशन आपण कॅल्क्युलेट करूया मॅथमॅटिक्स नुसार तर हे इंटिग्रेशनच्या टाईप पैकी हे आहे इनडेफिनेटचं इंटिग्रेशन. इनडेफिनेट म्हणल्यानंतर याला कुठल्याही प्रकारचं लिमिट अप्लाय नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, वी हॅव टू राईट डाऊन द सी आणि सी इज नोन ॲज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट. इथं सी काय आहे लक्षात घ्या, सी इज अ इंटिग्रेशन कॉन्स्टंट. हा काय केला आपण, इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपण लक्षात घ्यायचा आहे. हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपल्याला इथे मिळालेला आहे. आता पुढे लक्षात घ्यायची की आता सी नको आहे आपल्याला, म्हणजे सी ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काहीतरी ऍडजस्टमेंट करून आपल्याला ती पुट करायची. लक्षात घ्या, सी ची व्हॅल्यू पुट करून वी हॅव टू फायनली डिराइव्ह द व्हॅल्यू ऑफ फी. आता काय करू आपण, इक्वेशन मध्ये सी 1 दिलं होतं, आपल्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. लक्षात घ्या क्रमानुसार. आता या 2 का दिलं होतं याचा उपयोग आपल्याला पुढे करायचा आहे. या इक्वेशनचा उपयोग आपल्याला पुढे करायचा आहे. लक्षात घ्या. आता आपण काय करूया, सगळ्यांना अंडरस्टँड झालं इथपर्यंत. बघा कसं आपण कॅल्क्युलेशन केलंय. तर आपल्याला सुरुवातीला आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करतोय तर आपल्याला ऍक्सेलरेशन माहिती आहे. ऍक्सेलरेशनच्या कन्सेप्टनुसार आपण काय केलं,
याला एका फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं, लक्षात घ्या. हे बेसिक ॲक्सेलरेशन, हे सुद्धा ॲक्सेलरेशन. याच्या ॲक्सेलरेशनला अशा प्रकारे आपण तयार केलं, व्हीची व्हॅल्यू dx आपण dt पुट केली आणि असं एक्सप्रेशन तयार करून त्याला इंटिग्रेशन अप्लाय करून आपण काय केलं, नवीन एक्सप्रेशन डिराईव्ह केले. ते एक्सप्रेशन आहे v²/2 इज इक्वल टू -ω² इंटू x²/2 प्लस c. अशा प्रकारचं एक्सप्रेशन आपल्याकडे आलेलं आहे. आता आपण v ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करूया, त्या c ची व्हॅल्यू पुट करण्याचा प्रयत्न करूया, लक्षात घ्या. आता पहा, ज्या वेळेस जो काय पार्टिकल आहे तो एसएचएम मध्ये व्हायब्रेट होत असेल किंवा ऑसिलेट होत असेल, लक्षात घ्या. एसएचएम बेसिकली आपल्याला अंडरस्टँड करायचे, तो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतोय असं आपल्याला माहिती आहे. समजा आपण असं कन्सिडर करूया, कन्सिडर द पार्टिकल ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. काय करू आपण, तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला आहे असं आपण मान. मग पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशनला जर असेल तर आपल्याला एक बाब निश्चित लक्षात येईल या ठिकाणी. तर त्या ठिकाणी काय असेल लक्षात घ्या, पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर v इज इक्वल टू बिकम्स 0. पहा, मी तुम्हाला एसएचएम अंडरस्टँड करताना सांगितलं होतं, ज्यावेळेस पार्टिकल ऑसिलेट होत असताना तो रिचेस ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन, at that point the velocity of such a particle becomes 0. Now the particle becomes mean position, the velocity becomes maximum. असं आपण लक्षात घेतो, लक्षात घ्या. एक्स्ट्रीम पोझिशनला गेला 0, मीन पोझिशनला आला मॅक्झिमम वेलॉसिटी होईल. मग त्यावेळेस तुमचं डिस्प्लेसमेंट किती होईल, तर डिस्प्लेसमेंट लक्षात घ्या, द डिस्प्लेसमेंट नाव बिकम्स प्लस ऑर मायनस ए इतकं होईल. किती होईल लक्षात घ्या, प्लस ऑर मायनस. आता प्लस ऑर मायनस ए का घेतला आपण, याच्यामध्ये आपण ड्युएल साइन का दिलेला आहे, दोन साइन का दिलेले आहेत, एक प्लस आणि एक मायनस. ज्यावेळेस मीन पोझिशन पासून पार्टिकल राईट साईडला ऑसिलेट होतो, एक्स्ट्रीम पोझिशनला पोहोचतो, त्यावेळेस मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड ए असतं प्लस ए. आणि ज्यावेळेस मीन पोझिशन पासून लेफ्ट साईडला म्हणजे रिव्हर्स डायरेक्शनला, अपोजिट डायरेक्शनला पार्टिकल व्हायब्रेट होतो किंवा ऑसिलेट होतो, त्यावेळेस त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच ॲम्प्लिट्यूड असतं मायनस ए, लक्षात घ्या. म्हणून आपण काय करतो, या दोन्हींचाही आपल्याला विचार करावा लागतो. हे दोन्ही साइन आपल्याला ॲट ए टाइम आपण इथं देऊ शकतो. देअरफॉर x² इक्वल टू काय येऊ शकतं, a² येऊ शकतं. प्लस और मायनस a² येऊ शकतं का, नाही, बरोबर आहे. काय होऊ शकतं, याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर आपण केला तर x² नाव बिकम्स a². निगेटिव्ह काय होईल, पॉझिटिव्ह सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. आता आपण काय करूया, फ्रॉम इक्वेशन. आता काय करूया आपण, फ्रॉम इक्वेशन सेकंड. आता सेकंड इक्वेशनचा पुन्हा आपण उपयोग करूया. इथे काय आपल्याला माहिती आहे, सेकंड इक्वेशनच्या बाबतीमध्ये तर व्ही ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. कोणत्या केसमध्ये, एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये. व्ही ची व्हॅल्यू 0 पुट करून देऊ आपण. त्याच एक्सप्रेशनमध्ये काय करूया, व्ही ची व्हॅल्यू 0. मग काय होईल, 0चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू मायनस ω² इंटू a²/2 प्लस c. अशी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. पहा, आपण ऑसिलेशन चॅप्टर पाहत असताना आपल्याला दोन ठिकाणी ए येतो, लक्षात घ्या. एक स्मॉल ए आपण दाखवलं, बऱ्याच वेळेस स्मॉल ए आपल्याकडे आहे आणि बऱ्याच वेळेस आपल्याकडे कॅपिटल ए आहे, लक्षात घ्या. हे डिस्टिंग्विशसाठी आपण लिहिलेलं आहे, इथे फरक लक्षात यावा आपल्याला. स्मॉल ए विच रिप्रेझेंट द एक्सेलरेशन आणि कॅपिटल ए रिप्रेझेंट द ॲम्प्लिट्यूड. म्हणून काय करायचं, स्मॉल ए ॲम्प्लिट्यूडला रिप्रेझेंट करायचं नाही, का दोन्ही जर आपण सारखेच जर दाखवले तर कधी आपला कधी प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आपण अशा प्रकारे, म्हणजे लेफ्ट साईड 0 होऊन जाईल सगळी. देअरफॉर आपण असं लिहू शकतो, सी इज इक्वल टू काय लिहिता आपल्याला, पॉझिटिव्ह होऊन जाईल ω² इंटू a²/2. आणि याला इक्वेशन नंबर आपण काय करूया, 4 नंबर देऊ, सॉरी 3 नंबर देऊ. किती नंबर देऊ याला, इक्वेशन नंबर 3. मग सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता सी ची व्हॅल्यू आपण पुट करूया इक्वेशन नंबर 2 मध्ये. कशात पुट करूया आपण, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया. इक्वेशन 2 आणि 3 वरून आपल्याला काय मिळेल, एक नवीन फॉर्म्युला आपल्याला मिळेल, लक्षात घ्या. मग तो फॉर्म्युला आपण काय करूया, अंडरस्टँड करून घेऊया. तर इक्वेशन 3 पर्यंत नोट डाऊन करा. आता therefore from equation
सेकंड अँड थर्ड इक्वेशन सेकंड आणि थर्डचा उपयोग करूया. काय इक्वेशन सेकंड व्ही स्क्वेअर बाय 2a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू काय एक्स स्क्वेअर बाय 2a आणि सी ची व्हॅल्यू काय इक्वेशन 3 पासून प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर आणि बाय 2a. जर आपण समजा राईट साईडची ऍडिशन केली तर 2 कॉमन निघेल आणि त्या 2 ला काय होईल हा 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे 2 कॅन्सल होऊन जाईल ना शेवटी पहा त्याच्यातून ओमेगा स्क्वेअर सुद्धा कॉमन निघेल. काय निघेल ओमेगा स्क्वेअर सुद्धा कॉमन निघेल. म्हणजे एक्झॅक्टली पहा असं लिहिता येईल व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर बाय 2 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. का असं झालं उलट लिहिलं लक्षात घ्या. का ए स्क्वेअर आधी लिहिला हा मायनस एक्स स्क्वेअर लिहिल्यानंतर ओमेगा स्क्वेअर बाय 2 कॉमन काढला तर हे इथं कॅन्सल होऊन गेलं. देअरफॉर वी गेट व्ही स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आणि इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर या ठिकाणी ए काय अँप्लिट्यूड आहे लक्षात घ्या आणि एक्स काय डिस्प्लेसमेंट आहे. ओमेगा काय आहे ट्रायंग्युलर व्हेलॉसिटी किंवा फ्रिक्वेन्सी आहे आणि व्ही काय आहे आपली लिनियर व्हेलॉसिटी आहे पार्टिकलची परफॉर्मिंग एसएचएम. आपण काय करू आता टेकिंग स्क्वेअर रूट करू. टेकिंग काय करू आपण दोन्ही साईडला टेकिंग स्क्वेअर रूट आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल एक्झॅक्टली आपल्याला जे पाहिजे होतं ती व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर रूट टाकूया. स्क्वेअर रूट टाकल्यावरती आपल्याला काय व्हॅल्यू मिळते लक्षात घ्या. देअरफॉर व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा. ओमेगाचं रूट काय होऊन जाईल तर ओमेगा स्क्वेअरचं रूट ओमेगा होऊन जाईल आणि ब्रॅकेटमध्ये इंटू रूटमध्ये काय शिल्लक आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं ऍडिशन सबट्रॅक्शन असल्यामुळे इथं आपल्याला काय करता येणार नाही. इथं आपल्याला याचं रूट कॅल्क्युलेट करता येणार नाही. हे रूटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये ॲज इट इज राहील. म्हणून आपल्याला पहा अशा प्रकारे एक्सप्रेशन मिळेल. कसं एक्सप्रेशन मिळालं पहा मी वर लिहितो तर एक्सप्रेशन आपल्याला मिळालंय. अंडरस्टँड करा सगळ्यांनी. तर एक्सप्रेशन आहे व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा इंटू रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एक्झॅक्टली. and this is our expression for the velocity of a particle performing SHM. आणि याला आपण नंबर देऊया. किती नंबर चालू आहे आपला 4. इक्वेशन नंबर 4 लक्षात घ्या. तर अशा प्रकारे इथं सुद्धा आता प्लस आणि मायनस साइन आलं लक्षात घ्या. इथं तोच मिनिंग आहे. याप्रमाणे इथं सुद्धा तोच मिनिंग आहे. ज्या वेळेस आपण काय करूया राईट साईडचा विचार करतो त्यावेळेस आपली जी काय व्हेलॉसिटी असेल इट बिकम्स पॉझिटिव्ह आणि ज्यावेळेस लेफ्ट साईडचा म्हणजे त्याला अपोजिट विचार आपण करतो त्यावेळेस ती बिकम द निगेटिव्ह. या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा प्रकारे आपण त्याचा अंडरस्टँड करू शकतो. हे झालं आपला दुसरा पॉईंट लक्षात घ्या. किती पॉईंट पाहिले आपण आतापर्यंत 2 एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केले लक्षात घ्या. आता आपल्याला तिसरा पॉईंट अंडरस्टँड करायचा. कोणता तर तिसरं एक्सप्रेशन आपल्याला मिळवायचं. काय आहे तिसरं एक्सप्रेशन. 2 एक्सप्रेशन आपण एकदम आयडियल मॅथमॅटिकल स्वरूपामध्ये मिळवले लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला समजणार नाहीये तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ काय करायचा आहे पुन्हा पुन्हा रिपीट करून बघायचा आहे. लगेच तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल काय आहे. आता तिसरं एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग इन एसएचएम किंवा एसएचएम लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन आपल्याला मिळवायचं जे काय आहे. आता आपण काय करूया डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन मिळवूया. मग पहा सुरुवातीला काय केलं आपण डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्स पहा पुन्हा एकदा रिवाइज करतो थोडंसं. डिफरन्शियल इक्वेशन पासून आपण काय मिळवलं ॲक्सलरेशन मिळवलं. ॲक्सलरेशनचा उपयोग केला आणि आपण काय मिळवलं व्हेलॉसिटी मिळवली. आता सेम आपल्याला सिक्वेन्शियली जायचं आहे तर आपल्याला मिळवायचं आहे या व्हेलॉसिटीचा उपयोग करून आपल्याला मिळवायचं आहे डिस्प्लेसमेंट. आपल्याला बाब निश्चित माहिती लक्षात घ्या. काय माहिती तर आपण अंडरस्टँड असं केलं होतं पहा. बेसिकली ज्या वेळेस आपण डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया तेव्हाच आपल्याला व्हेलॉसिटी मिळते. कशाची काय मिळतं आपल्याला डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलं तर व्हेलॉसिटी मिळते. मग आपण जर व्हेलॉसिटी जी काय मिळत असेल व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर ॲक्सलरेशन आपल्याला मिळतं. मग आपल्याला रिव्हर्स मेथडने जावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला रिव्हर्स मेथडने. ॲक्सलरेशनचं आपण इंटिग्रेशन मगाशी पाहिलेत काय मिळालं आपल्याला व्हेलॉसिटी मिळालं. मग त्याच व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन टाकलं तर आपल्याला काय मिळायला पाहिजे डिस्प्लेसमेंट मिळायला पाहिजे. बरोबर काय मिळायला पाहिजे आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळायला पाहिजे. मग आता डिस्प्लेसमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपण काय करूया याचं सिक्वेन्शियली. तर आपण आधी व्हेलॉसिटीचा विचार आपण ऑलरेडीच केला आहे तीच आपण काय करूया फर्दर यूज करूया पुढे. तर पहा लक्ष द्या. सुरुवातीला आता पुन्हा आपण कन्सिडर करूया लेट x is a displacement
x is the displacement, comma, v is the velocity, and a is the acceleration, performing a SHM or the linear SHM in time t. लक्षात घ्या. मग असा जर विचार केला तर आपण काय करूया, आपल्याला मिळवायचं एक्सप्रेशन आता नाव डिस्प्लेसमेंटचं. तर आपण काय करूया, कन्सिडर मॅग्निट्यूड ऑफ, या ठिकाणी काय करू, मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटीचं काय करू आपण, मॅग्निट्यूड आपण यूज करूया. मॅग्निट्यूड ऑफ, कन्सिडर मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी. काय आहे मॅग्निट्यूड, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचं साइन आहे, नाही प्लस आणि मायनस साइन निघून जाईल, म्हणजे काय v इक्वल टू ओमेगा इंटू रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. हे एक्सप्रेशन आपल्याकडे आहे. लक्षात घ्या कोणतं एक्सप्रेशन आहे, तो हे एक्सप्रेशन आहे. बेसिकली आपल्याला माहिती असलेल्या नियमानुसार v म्हणजेच काय असतं, दिस इज द रेट ऑफ डिस्प्लेसमेंट. आपल्याला मिळवायचे काय, डिस्प्लेसमेंट मिळवायचे. मग आपण काय लक्षात घेऊया, बट we know v is equal to dx upon dt. मग ही व्हॅल्यू आहे, आपण v च्या ऐवजी पुट करूया. तर v च्या ऐवजी जर ती व्हॅल्यू जर आपण पुट केली तर आपल्याला कशा प्रकारे अंडरस्टँड करता येईल, तर थोडंसं बारकाईने लक्ष देऊन अंडरस्टँड करा. सगळा हा मॅथमॅटिकल पार्ट आहे. आता समजा हा पार्ट अंडरस्टँड करत असताना ज्याला मॅथ हा विषय नाही, बरोबर, ज्यांना मॅथ हा विषय नाही, तो मॅथ हा विषय समजून घेण्यासाठी मी काय फाउंडेशन लेक्चर अरेंज करणार आहे. तर ते फाउंडेशन लेक्चर करून जर तुम्ही समजा मॅथमॅटिक्स जर स्टडी करत असतात तर चांगली बाब आहे. तर मी थोड्या दिवसामध्ये फाउंडेशनची बॅच घेणार आहे. तर पहा काय असं वेगळं काही नाही, फिजिक्स जरी आपण शिकत आहोत तर मॅथमॅटिक्सचा पार्ट आपल्याला त्या प्रमाणामध्ये स्टडी करता येईल. तर मग पहा आपण काय करूया, v ची व्हॅल्यू पुट करूया. काय ती dx अपॉन dt, आणि पलीकडे काय आहे राईट साईडला, ती व्हॅल्यू आहे ओमेगा इंटू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, बरोबर. अशा प्रकारची व्हॅल्यू आहे. आता आपण काय करूया, इथेही सेम आपण सांगितलेल्या डिफरन्शियल इक्वेशनच्या कन्सेप्टनुसार या ठिकाणी सुद्धा काय करू, आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचा किंवा व्हेरिएबल सेपरेबल कन्सेप्टचा आपण उपयोग करूया. आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, मग पहा लक्ष द्या. देअरफॉर या ठिकाणी अशी कंडिशन आपण यूज करूया की dx अपॉन, म्हणजे x ला x आला पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे इथे x आहे तर dx ला आला पाहिजे. म्हणजेच काय होईल, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि इज इक्वल टू ओमेगा इंटू dt. ओमेगा हा कॉन्स्टंट आहे. आपल्याला मिळवायचे काय, x डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळवायचे. आपण काय करूया, याच फॉर्म्युलामध्ये किंवा याच आलेल्या लास्ट फॉर्म्युलेला आता आपण काय करूया, इंटिग्रेशन अप्लाय करूया. म्हणजेच काय होईल, आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळेल. हे वेलॉसिटीच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आपल्याला कशाच्या फॉर्मॅटमध्ये मिळवायचे, ते आपल्याला फॉर्मॅटमध्ये मिळवायचे वेलॉसिटीच्या. मग आपल्याला वेलॉसिटीची अंडरस्टँड आपल्याला करता येईल. तर वेलॉसिटी आपण काय करूया, अंडरस्टँड करूया. पहा लक्ष द्या सगळ्यांनी. तर त्याप्रमाणे आपल्याला वेलॉसिटी अंडरस्टँड करता येईल. आता याच फॉर्म्युलेला टेकिंग इंटिग्रेशन टू बोथ साइड, दोन्ही बाजूला इंटिग्रेशन अप्लाय करा. का तर इंटिग्रेशन हा एक वेगळा कन्सेप्ट आहे, तो सुद्धा आपण स्टडी करणारच आहोत पुढे चालू. आता इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर हे मागाच्या सारखं सेम सिम्बॉल यूज करायचे. इथं 1 अपॉन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dx या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहिता येईल. जरी आपण dx आपण असं लिहिलं असले तरी 1 आपण आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल. राईट साईडला आपण विचार करूया. राईट साईडला काय येईल लक्षात घ्या, तर इंटिग्रेशन ओमेगा इंटू dt. या ठिकाणी ओमेगा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी a कॉन्स्टंट आहे, पण a कोणासोबत आहे, a हा डिस्प्लेसमेंट सोबत आहे. म्हणून आपल्याला तो पूर्ण दोन्हीचा आपल्याला विचार करावा लागेल. आता इंटिग्रेशनचे काय मेथड आहेत, इंटिग्रेशनचे काय कन्सेप्ट आहेत, त्या इंटिग्रेशनच्या कन्सेप्टनुसार जर समजा आपण हा ओमेगा कॉन्स्टंट जर बाजूला ठेवला आणि या फॉर्म्युल्यानुसार जर आपण इंटिग्रेशन जर कॅल्क्युलेट केलं तर इंटिग्रेशनचे काय नियम आहेत, या इंटिग्रेशन इथं अप्लाय करायचं आपल्याला. मी तुम्हाला मग काय केलं, थोडंसं तो कन्सेप्ट बाजूला सांगेन की पहा इंटिग्रेशनमध्ये जर आपल्याला दिलेल्या कन्सेप्टनुसार जर इंटिग्रेशनचा असा एक फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करूया. a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dx असा फॉर्म्युला लक्षात घ्या. मग याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, तर याच्यामध्ये हा जो काय फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला रिप्रेझेंटेड ॲज अ साइन इनवर्स कोणत्या स्वरूपात लिहिला जातो लक्षात घ्या, साइन इनवर्स x अपॉन a
म्हणजे याचा आन्सर असं लिहू शकतो. सिमिलरली अशा स्ट्रक्चरचा आन्सर सुद्धा आपल्याला लिहिता येईल, लक्षात घ्या. आणि ज्याप्रमाणे समजा नुसता इंटिग्रेशन डीएक्स जर असेल त्याचा आन्सर काय असतं, एक्स इतका असतं, लक्षात घ्या. काय असतं, एक्स इतकं. मग तसंच आपल्याला इंटिग्रेशन काय लिहिता येईल, नुसतं डीटीचं इंटिग्रेशन सुद्धा लिहिता येईल. हा वेगळा पार्ट आहे थोडासा, तुम्ही साईडला याला लक्षात घेऊ शकता. मग त्याचा जर नियम जर इथे यूज जर आपण केला तर त्या नियमानुसार आपल्याला इंटिग्रेशन इथे काय मिळेल, लक्षात घ्या. इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स अपॉन कॅपिटल ए आपल्याला मिळेल, इज इक्वल टू ओमेगा तसाच राहील. आणि इंटिग्रेशन डीटीचं काय मिळेल, टी मिळेल. आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट घ्यावं लागेल. काय इंटिग्रेशन कॉन्स्टंट घ्यावं लागेल, तर हे कसं आहे, इनडेफिनेट टाइपचं इंटिग्रेशन, लक्षात घ्या. मग याच्यानुसार साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस अल्फा. आणि या ठिकाणी आपण असं लक्षात घेऊया, हिअर तुम्ही लिहू शकता, हिअर अल्फा इज अ इंटिग्रेशन कॉन्स्टंट और फेस अँगल. या ठिकाणी याला काय कॉन्स्टंट कसा आहे, फेस अँगल म्हणून कन्सिडर केलेला आहे. आणि इनिशियली हा फेस अँगल कसा असतो, अल्फा बिकम 0. इनिशियली म्हणजे स्टार्टिंग पॉईंटला ज्यावेळेस आपण मीन पोझिशनचा विचार करूया आणि तो इनिशियली जेव्हा 0 असतो तर त्या इनिशियल फेसला आपण काय म्हणतो, इपोस्ट म्हणतो. काय म्हणतो, इपोस्ट. तर ते आपल्याला नंतर पुढे स्टडी करायचं आहे. आता आपण या एक्सप्रेशन पर्यंत आलो, लक्षात घ्या. आता साइन इनवर्स एक्स अपॉन ए ओमेगा टी प्लस अल्फा हे एक एक्सप्रेशन तयार झालं. ही लेफ्ट साइड आणि ही राईट साइड तयार झाली. आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे एक्स, बरोबर. अजून आपलं एक्सप्रेशन बाकी आहे, आपल्याला एक्स कॅल्क्युलेट करायचं. मग आपण काय करूया, ट्रिग्नॉमेट्रिकच्या कन्सेप्टनुसार, सगळा मॅथमॅटिक्सचा पार्ट, ट्रिग्नॉमेट्रिकच्या कन्सेप्टनुसार हा साइन इनवर्स लेफ्ट साइडला आहे, तर त्याला राईट साइडला शिफ्ट केल्यावरती त्या इनवर्सचा काय होईल, साइन होईल. मग तो साइन आपण तयार करूया. बघा साइन कसा तयार करता येईल आपल्याला, तो साइन आपण तयार करूया. मग तो साइन तयार करायचा आहे, तर साइन कसा होईल, तर एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस अल्फा. कोणता कन्सेप्ट हा, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा, इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक आणि ट्रिग्नॉमेट्रिकचा फंक्शनचा, लक्षात घ्या. असं स्वरूप आपल्या समोर तयार आहे. मग आपण काय करूया, एक्स मिळवूया. मग हा डिवायडेड पार्ट काय करू, मल्टिप्लाय करू. मग एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, बरोबर. ओमेगा टी प्लस अल्फा. and this is we get the expression, derived expression for the displacement of particle performing SHM. SHM चा आपल्याला काय मिळाले, फायनल अशा प्रकारचं एक्सप्रेशन मिळालं. तर त्याप्रमाणे हे किती इक्वेशन तयार झालं, आता लक्षात घ्या. किती नंबर झाला, 5 नंबरचं एक्सप्रेशन तयार झालं. तर पहा, लक्षात घ्या आता सगळ्यांनी कोणते कोणते एक्सप्रेशन आपल्याला खास करून अंडरस्टँड करायचे. तर 3 एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलेत. कोणते 3 एक्सप्रेशन, काय काय आहेत त्याचं थोडंसं एक रिव्हिजन मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आपल्याला पुढचा पार्ट आपला स्टडी करायचा, पण त्याच्या आधी आपण कोणकोणते एक्सप्रेशन डिराईव्ह केले त्याचं थोडक्यात आपण ओव्हरलुक करूया. सगळ्यात सुरुवातीला आपण एक्सप्रेशन पाहिलं ऍक्सेलरेशनचं, कोणत्या इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 1 मध्ये. लक्षात घ्या काय मिळालं आपल्याला, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स, हे एक मिळालं. दुसरं एक्सप्रेशन आपण बघितलं व्हेलॉसिटीचं, काय मिळालं आपल्याला, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन. तर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन v इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट ए